आज आपण गाजराची खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर त्यासाठी सर्वात पहिला आपल्याला खवा भाजून घ्यायचा आहे आणि अगदी गाजराचा हलवा जरी तुमच्याकडे शिल्लक असेल तरी तो देखील तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता, कारण मी ॲक्च्युली गाजराच्या हलव्यापासूनच गाजराची खीर बनवत आहे. तर सर्वात पहिला आपल्याला खवा गरम करून घ्यायचा आहे आणि मी गाजर रोस्ट करून मी ऑलरेडी गाजराच्या हलव्याची रेसिपी शेअर केलेली आहे. तर तुम्ही त्या पद्धतीने गाजराचा हलवा तयार करून घेऊ शकता. आणि ड्रायफ्रूट्स मग त्याच्यामध्ये न ॲड करता आपण डायरेक्ट खिरीत जरी ॲड केले तरी चालतात, पण या पद्धतीने तुम्ही करून पहा. अगदी मलाईदार आणि अगदी अशी शाही खीर तयार होते की एकदा खाल तर तुम्ही खातच जाल अशा पद्धतीची. तर त्यासाठी सर्वात पहिला मी खवा छान भाजून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मी तूप वगैरे ॲड केलेलं नाही आहे. तर खव्यामध्ये आपल्याला जर वाटलं की खवा चिकटतो किंवा लागतो आहे खाली भांड्याला, तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडी साखर घालून घ्यायची आहे. तर मी साखर घालून खवा हा रोस्ट करून घेतलेला आहे छान, आणि मग त्याच्यामध्ये मी दूध घालून घेतलेलं आहे. तर दूध मी इथं 1 लिटर वापरत आहे आणि खवा हा मी 200 ग्राम वापरलेला आहे. आणि साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर त्यातलंच मी दूध थोडंसं एका कपमध्ये काढून घेतलं होतं आणि मग त्याच्यामध्ये मी कॉर्नस्टार्च 1 चम्मच घालून घेतलेलं होतं. जर तुमच्याकडं कॉर्नस्टार्च अवेलेबल नसेल तर तुम्ही मैदा देखील वापरू शकता, पण मैद्याचे थोडे गुठी होण्याचे चान्सेस जास्त असतात, त्यामुळे शक्यतो कॉर्नस्टार्चच वापरा. आणि तो कपमध्ये किंवा वाटीमध्ये एका सेपरेट दुधासोबत मिक्स करून विरघळून घेणं हे फार गरजेचं आहे. जर तुम्ही डायरेक्ट तसंच तुम्ही दुधामध्ये जर पावडर घातली तर त्याच्या गुठळ्या तयार होतात. जर तुम्हाला डिटेल्समध्ये जर त्याची रेसिपी बघायची असेल तर मी माझ्या चॅनेलवर रबडीची किंवा बासुंदीची म्हणून रेसिपी जर तुम्ही सर्च केली तर ती तुम्हाला भेटून जाईल. त्या पद्धतीनेच अगदी आपल्याला थोडक्यात रबडी बनवून घ्यायची आहे. आता मी इथं माझा जो हलवा होता त्यातला मी अर्धा हलवा हा काढून ठेवत आहे आणि मी अर्ध्या हलव्यातच खीर बनवत आहे. तर मी पूर्ण एक पाव किलोच्या आसपास जरी तुम्ही गाजर वापरले तरी चालतात. आता माझा हलवा तयार आहे आणि मी रबडीमध्ये मी केसर देखील घालून घेतलं होतं. तर ती रबडी आपल्याला याच्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायची आहे. पहिलं थोडी थोडी घालून बघा, कदाचित काही वेळा कसं होतं की दूध फाटण्याची शक्यता असते वगैरे, त्यामुळे खवा हा नीट व्यवस्थितच भाजला पाहिजे, खमंग भाजला गेला पाहिजे. नाहीतर कदाचित खव्यामध्ये रेडीमेड जेव्हा आपण वापरतो तेव्हा कदाचित खूप दिवसांचा वगैरे खवा असू शकतो, तर त्या कारणाने मग दूध फाटतं किंवा मग आपण केलेले पदार्थ खराब होतात. त्यामुळे हे चेक करूनच तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करा. आता मी हलव्यामध्ये पूर्ण रबडी आपली घालून घेतलेली आहे आणि ती छान मिक्स करून घेत आहे. आणि हलव्यामध्ये ऑलरेडी साखर असते, त्यामुळे तुम्ही रबडीमध्ये तुमच्या अंदाजाने साखर घालून घ्या. आता याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला वेलची पावडर घालून घ्यायचं आहे. मी याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तूप वापरलं नव्हतं. अगदी हलव्यात देखील मी अगदी शेवटी 1 चमचाभर तूप टाकलं होतं, तेवढंच तूप ह्याच्यामध्ये ॲड आहे. बाकी मी कुठल्याही प्रकारचं तूप ह्याच्यामध्ये घातलेलं नाही आहे, कारण ऑलरेडी खवा आणि दूध याला स्वतःचं असं तेल असतं, त्यामुळे तेच तेल आपल्याला इथं वर दिसत आहे. आणि तुम्हाला आवडेल तसे ड्रायफ्रूट्स ह्याच्यामध्ये थोडेसे हलके भाजलेले घाला किंवा फ्राय केलेले घाला. तुपामध्ये छान परतून जरी ड्रायफ्रूट ह्याच्यामध्ये घातले तरी चालतात किंवा हलव्यात घातलेले ड्रायफ्रूट इनफ असतात. तर या पद्धतीने गाजराची खीर नक्की करून पहा.